गुड मॉर्निंग. संध्याकाळी झोपताना समर्थाने सांगितलेले की आई मला सकाळी गुळाची पोळी पाहिजे. गुळाची पोळी म्हणजे त्याला शेंगा गुळाची पोळी समजत नाही तर गुळाची पोळी म्हटला. आणि मग मी सकाळी लवकर उठून लागली शेंगाची पोळी बनवायला. तर माझ्या माहेरी ह्या पोळीला कोंतीची भाकर म्हणतात, तर तेच मी बनवली. त्यानंतर रात्री मी बदाम भिजवले होते, ते बदाम या ठिकाणी मी सोलून देत आहे. लाडूला तर खूप बदाम आवडते आणि त्याला बदाम म्हणतात हे त्याला समजत नाही. तर आई मला शेंगा दे असं म्हणतो. आणि मी इथे बघा दोघं पण नंबर लावलेले आहेत सोलून दिलेले बदाम खाण्यासाठी. त्यानंतर गावाकडे जायचं आहे, सवासणी आहे. मी नेलपेंट लावायला घेतली तर इथं लाडू लागला मला लाव. मग अगोदर मी त्याला लावली, त्यानंतर मीही लावून घेतली. तर बघा पूर्ण नेलपेंट लावल्यानंतर फॅनला तो बसलेला आहे नेलपेंट सुकवण्यासाठी. आणि आम्ही निघालो परत गावाकडे निघण्यासाठी स्टँडला. तर हे बघा ना किती मस्त बसलेत, जसं काय ह्यांचं सगळं इतर राज्य चालू आहे. आणि आम्हाला बस भेटली गेल्या आम्ही निघालो गावाकडं. इतकं खुश आहे लाडू. तू कुठे चाललाय लाडू विचारलं ना, मी पप्पा चाललो असं. आणि बसमध्ये खूप असा गर्दा होता, त्यामुळे मी वाही जोर देत आहे. त्यानंतर लाडू निवांत झोपला. 1 तासाचा प्रवास करून आम्ही छान असं स्टॉपला पोहोचलो. तिथं पप्पा अगोदरच येऊन थांबलेले होते लाडूचे. डायरेक्ट आम्ही गेलो आमच्या शेवग्याच्या बागेमध्ये. तिथं मस्त असा अर्धा-पाऊण तास एन्जॉय केल्यानंतर आम्हाला त्यांनी वस्तीवरती आणून सोडले. आणि तिथं या कोंबड्याला बघून लाडू चिवचिव म्हणत होता.